मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? तर इथे बुधवारी मी 25 तारखेचा हा व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता, पण 26 तारखेला आम्हाला लग्नाला जायचं होतं, त्यामुळे मी व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करता नाही आला, त्यामुळे खूप खूप सॉरी. तर इथे मी व्हिडिओ शूट पण करून ठेवला, एडिट पण करून ठेवला, म्हणजे आत्ता एडिट करते मी. आजची तारीख आहे आपली 12 मार्च. तर खूप उशीर झाला आहे व्हिडिओ पोस्ट करायला, त्यामुळे खूप सॉरी. कारण माझ्यामध्ये मागे खूप प्रॉब्लेम येत आहेत, म्हणजे मोबाईलचं माझ्या मोक्षून येणार चार्जर तोडून टाकलं, त्यानंतर मोबाईलला चार्जिंग वगैरे नसायची, त्यामुळे व्हिडिओ शूट करायचा काही प्रसंग आलाच नाही, म्हणजे व्हिडिओ वगैरे काही शूट नाही करता येत होतं. त्यानंतर चार्जर आणलं तर लगेच मोक्षूच्या पप्पांचा मोबाईल खराब झाला, मग त्यानंतर त्यांनी मोबाईल आणला, त्यांचा मोबाईल चांगला झाला, त्यानंतर लगेच माझा मोबाईल आज लगेच म्हणजे 12 मार्चला असंच भांडण आमचं थोडंसं झालं दोघांचं, मोक्षूच्या पप्पांचं आमचं. तर माझा डिस्प्ले फुटून गेला, त्यामुळे काही मोबाईल आठवून दिला. आता परत मोबाईल वेळेस मी आपण देते, पण काही होत नाही. पण यावेळेस रात्री व्हिडिओ येत जाते, तर इथे पूर्ण डिस्प्ले चालले 4:30 वाजले होते, मी चहा पित होती. तर मला असं वाटलं अंधार येत असेल, मी आली होती लाईट चालू करायला गेली, लाईट चालू झोपलेला होता, खाली सांडून गेली, तर परत एक काम माझ्यासाठी वाढून गेलं. तर इथे भांडे वगैरे मी घासून ठेवले होते बाजारात जाण्याच्या आधी, तर आता तेच मी लावून देत होती. नंतर भाजी वगैरे जे निवडून घेतलेलं होतं त्याची घाण पण झालेली होती, तेच मी आता साफ पण करून घेणार होते. आणि आज आहे ना आमच्या इथे बाजूला लग्न आहे, म्हणजे लग्न जवळ आलेलं आहे त्यांचं इथे. तर म्हणजे आजची आहे पान सुपारी कोणाला माहिती आहे का नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्या आहे हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम दोघी करणार वाटतं ते. त्यानंतर परवाचं लग्न आहे. पान सुपारी म्हणजे थोडक्यात सांगते, मुलीचं म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी जमवलं आहे, जिथे दिलं आहे मुलीला किंवा मुलाला, त्या ठिकाणाची थोडीशी म्हणजे सांगतात ते. सगळी गावाचे लोक येतात तिकडे, गावाकडे अशी पद्धत आहे, सगळ्यांना बोलवतात, त्यानंतर सगळ्यांना चहा पाणी व्हिडिओ शूट पण करून झाला. आता सरबत वगैरे आता इथे मध्ये टाळ्या वाजायचा आवाज येतो. मोक्षूचे पप्पांना काहीतरी सांगायचं, आईस्क्रीम टाळ्यांचा आवाज सगळं मला तिकडे पाहुणे लोकांना. त्यांच्या मोबाईलची पिन हरवून गेली, आता ती शोधायला मला परत तिकडे जावं लागलं. म्हणजे वेळ अजिबात भेटत नाही, कोणी येतच राहतं इथे पाहुणे वगैरे. आज कार्यक्रम आहे तर आता तर नक्की कोणी येतच असतं, ओळखीचे वगैरे लोक. तरी तेच चहा पाणी वगैरे झाला आमचा, भांडे वगैरे रचून झाले. त्यानंतर ते ना भांडे रचताना मी कपं वगैरे ठेवायला लागली, त्या जाळीमध्ये झुरळं होऊन गेलेले. झुरळ पण इतके होत आहेत आमच्या घरामध्ये, तर मुंगींचा खडू वगैरे सगळं मारून झाला, पण काही फरक पडत नाही. तेच आता धुवून व्यवस्थित ठेवून दिलं. आता भांडे राहिलेले होते तेच घासून घेणार होती. तर इथे काल होळीचंच वाटतं, हां होळी होती, त्याचेच पुरणाच्या पोळ्या वगैरे जेवढे खाल्ले गेले तेवढे खाल्ले गेले होते तेवढ्याच, आणि बाकीचे जे उरले ते आता मी गाईला टाकून देते म्हटलं. आणि ते पातेल्यामध्ये मी चहापत्ती वगैरे होती, ती चहा करून झाल्यानंतर गाळलेलं तेच पाणी मी आता झाडांना टाकून त्याच्यात पाणी टाकून ठेवलं आहे. तर इथे पटापट भांडे घासून घेते, मग फरची वगैरे पण पुसायचे. मोक्षूचे पप्पा पण येतील, आणि आज बुधवार आहे त्यामुळे मी बुधवारीच फरची पुसून घेते. गुरुवारचं फरची वगैरे कपडे वगैरे धुवत नाही, पण आज गुरुवार होता ना, तर मी आज कपडे धुवून घेतले. पण त्या दिवशी मी आता इथे दिसते ना व्हिडिओमध्ये, त्या दिवशीच मी फरची वगैरे पुसून घेतली. आणि दुसऱ्या दिवशी 26 तारखेला आम्हाला लग्नात जायचं, तर कपडे धुण्याचा काही प्रश्नच आला नाही. तर इथे पटापट आवरून घेते. आणि मोक्षूचे पप्पा ते आज म्हणजे आम्हाला संध्याकाळीच हळदीसाठी पण जायचं होतं, तर व्हिडिओमध्ये मी पटापट आवरते ते दिसतं आहे. त्याच्याच नंतर मी कपडे पण धुवून घेत होती, कारण माझी तब्येत पण बरी नव्हती वाटतं, काहीतरी झालं होतं त्या दिवशी. तर मग मला बरं पण नव्हतं वाटत, तर त्याच दिवशी मी कालचे पण माझे म्हणजे 2 दिवसाचे कपडे पडले होते, माझी तब्येत खूप खराब झाली होती. तेच कपडे मी आज पण धुवून टाकले, किंवा भांडे वगैरे बाजार वगैरे सगळं आज करून घेतलं, म्हणजे उद्या गावाला जायला मी मोकळी. तर उद्या लग्न आहे, आज हळद आहे. थोडं मी कन्फ्यूज होऊन गेली, कारण व्हिडिओ खूप दिवसापासून बनवून ठेवला आहे आणि व्हॉईस ओव्हर आत्ता करते, त्यामुळे मला थोडं आठवत नाही आहे. तर प्लीज समजून घ्या, काही चुकत असेल तर माफ करा. आणि नवीन सबस्क्रायबरांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपल्या इथे खूप छान म्हणजे नवीन सबस्क्रायबर जॉईन झाले आहेत, त्यांचे खूप खूप स्वागत करते पुन्हा एकदा. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगत जा, आणि आवडल्यास लाईक पण करत जा. लाईक करायला कंजूसपणा करत नका जाऊ, लाईक करायला काही पैसे घेणार नाही कोणी.
तर ते भांडे वगैरे ते चालू होतं घासायचं आणि तिकडे मोक्षू पण झोपलेला होता. तोपर्यंतच मला काही पण काम करता येतं. एकदाचा तो उठला मग मला काही काम करता येणार नाही. तर इथे व्हॉईस ओव्हर करण्याचं कारण असं म्हणजे बाजूला एकदाचा जर DJ चालू झाला तो काही बंद होणार नाही. त्यामुळे मी आज खूप स्पीडमध्ये बोलते आणि खूप असं दम पण लागतो आहे बोलताना मला, कारण मी आता कामं वगैरे पण आवरून घेतले परत एकदा. आणि व्हिडिओ पोस्ट न करण्याचं कारण पण एक होतं, म्हणजे आपले व्ह्यूज वाढत नव्हते. त्यामुळे मग मी व्हिडिओ बनवण्याचा थोडा कंटाळाच करत होते. पण आता मी आज सकाळी जेव्हा मोबाईल बघितला ना तर माझ्या चॅनलवरती सबस्क्रायबर थोडे वाढले होते. त्यामुळे मी व्हिडिओ परत शूट केला, म्हणजे स्टार्ट केला बनवण्याचा. मी नाही तर माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसापासून प्रश्न येत आहे की आपल्या चॅनलला जास्त व्ह्यूज येत नाही आहे. व्ह्यूज यायचे माझ्या चॅनलला आधी, जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायची ना त्या शॉर्टमुळे जास्त व्ह्यूज यायचे. लॉंग व्हिडिओ जास्त कोणी बघत नाही, मी पण बघत नाही. म्हणजे मेन आपण यूट्यूब ओपन केलं की आपण जास्त करून शॉर्टमध्ये सगळं समजून जातं पटापट. लॉंगकडे कोणी जास्त बघत नाही. आता सगळी शॉर्टकटची दुनिया निघाली त्यामुळे लॉंग कोणी बघत नाही. तर इथे मग लॉंग व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नव्हते. त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्याचा खूप कंटाळा येत होता. म्हणजे अशी इच्छा होत नव्हती किंवा प्रोत्साहन मिळत नव्हतं असं. त्यामुळे खूप बोर वाटायला लागलं होतं मग. आणि नंतर म्हटलं दाखवायचं तरी काय, तेच कामं रोजचे असतात, प्रत्येकाला असतात. मग कितीही शिकलेली असो किंवा अनपढ गवार असो, तिला पण तेच काम करायचं आणि मला पण तेच काम करायचं. त्यामुळे मला थोडं अवॉइड करत होते मी व्हिडिओ बनवण्याचं. पण तरी पण म्हटलं आता व्ह्यूज सबस्क्रायबर वाढत आहे तर चला परत पुन्हा एकदा नवीन सुरुवात करूया. तर असंच मला सपोर्ट करत राहा. शॉर्ट व्हिडिओ न बनवण्याचं कारण म्हणजे मला खूप भीती वाटायची, मी मागे पण तुम्हाला सांगितले आहे. तर मी आता लॉंगकडे थोडं फोकस करत आहे. त्यामुळे जास्त तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या मागे. तर मला इथे तुमचा सगळ्या सबस्क्रायबरांचा म्हणजे मला थोडंसं सपोर्ट हवा होता. आणि एक क्वेश्चन होता तुमच्या सगळ्यांसाठी की मी व्हिडिओ बनवत जाऊ की नको. कारण मला असं वाटतं की व्हिडिओमुळे मला असं वाटतं की मी जे दाखवते रोज त्याच्याने कोणाला आपल्याला बोर होत असेल की काय, तुम्हाला बोर वाटत असेल की काय असं, म्हणून मी व्हिडिओ बनवण्याचा पण कंटाळा करते. तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ बनवू की नको, बोर होतात की नाही असं मला वाटतं. त्यामुळे चला तर इथे घर वगैरे सायंकाळचं झाडून घेते. गादी वगैरे काढून आले. मोक्ष तर झोपलेला होता, त्याला झोक्यात देऊन दिला परत, म्हणजे त्याची उठण्याची तयारी चालूच आहे. तर तोपर्यंत पटापट आवरून घ्यायचं म्हणते मी. तर इथे भाजीपाला वगैरे निवडला ना त्याचा खूप पसारा होऊन जातो. त्याचं फ्रीज व्यवस्थित साफ केलं का मग बरं होऊन जातं ते, पण त्याचा खूप पसारा होतो म्हणून आता पटापट आवरून घ्यावं लागेल. इथे मोक्षूचे कपडे राहिलेले ते धुवायचे, त्याचे कपडे निघतच राहतात लहान मुलांचे. तर आता इथे पुढचं घर वगैरे सगळं झाडून घेईल आणि तेच आता पुसायचं होतं ते पण पुसून घेईल. मग बाहेरचं पण झाडून घेते. पण बाहेरचं तुम्हाला नाही दाखवत, मला आज म्हणजे बाजार आहे त्यामुळे खूप गर्दी असते आमच्या इथे. ते बाहेर व्हिडिओ वगैरे शूट करायला चांगला नाही वाटत, त्यामुळे मी बाहेर कॅमेरा वगैरे घेऊन जात नाही. तर प्लीज नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ करत जाऊ की नको. ते नागलीचे पोंगे वगैरे देऊन दिले छान. तर आता मग मी फरची पुसते. आता केव्हाचं सांगते मी, आता फरची पुसेल केव्हाचं सांगते, पुसेल. तर आता फायनली नंबर आला आहे फरशीचा. चला आता फरशी पुसून घेऊ. तर इथे आवाज येत असेल बाजूला, तर चला आता पान सुपारीचा कार्यक्रम जवळ म्हणजे वेळ होऊन गेला आहे त्याचा.
तर आता पब्लिक यायची स्टार्टिंग होऊन गेलेली आहे. आता लहान मुलांचा आवाजावरून तुम्हाला समजून गेला असेल. आता खूप इथे 2 ते 3 दिवस इथे खूप आवाज वगैरे राहील लग्नाच्या कार्यक्रमामुळे. तर पुन्हा भेटूया आपण अशा नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये. बाय बाय.